नमस्कार, मी किशोरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. उद्या आहे 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीचा दिवस. तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांतीच्या दिवशी आम्ही विदर्भामध्ये आमच्याकडे काय करतो तर त्याचाच संपूर्ण व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सर्वात पहिल्यांदा मी मुगाच्या डाळीची खिचडी तयार करणार आहे. तर खिचडी तयार करण्यासाठी त्यामध्ये मी 1 कप तांदूळ आणि पाव कप मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. खिचडी फोडणी घालत आहे. तर एका भांड्यामध्ये मी तेल घातलेलं आहे. जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घातल्या, तीळ घातले आहेत, 1 टेबलस्पून हळद आणि मीठ घातलेलं आहे आणि थोडं हिंगसुद्धा घातलेलं आहे. फोडणी तयार झाल्यानंतर ह्यामध्ये मी आता हिरवे ताजे वाटाणे, हिरवे तुरीचे दाणे आणि पोपटीचे दाणे तसेच मी गाजराचे काही तुकडेसुद्धा घातलेले आहेत. तर आमच्याकडे अशाच पद्धतीची मुगाच्या डाळीची फोडणीची खिचडी तयार करत असतात. त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही प्रकारचे दाणे घालू शकता. तर इथे मी जे काही साहित्य वापरलेलं आहे तर ते सर्व प्रकारचं साहित्य आमच्याकडे खिचडीमध्ये वापरत असतो आणि छान अशी फोडणी दिली मी. थोडी वरून कोथिंबीर घातलेली आहे. पाणीसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं होतं. तर आता ह्यामध्ये मी गरम पाणी घालत आहे आणि ही खिचडी जी आहे ती कुकरमध्ये न लावता अशीच डायरेक्ट भांड्यामध्ये शिजवून घ्यायची. खूप चविष्ट अशी ही फोडणीची मुगाच्या डाळीची खिचडी तयार होते. आमच्याकडे विदर्भामध्ये अशाच पद्धतीचं जेवण तयार केलं जाते मकर संक्रांतीच्या दिवशी. खिचडीमध्ये मी 1 टेबलस्पून तूपसुद्धा घातलेलं आहे. तूप घातल्यामुळे खिचडीची चव खूप छान येते. आता मी दुसऱ्या शेगडीवर ही खिचडी ठेवून दिलेली आहे. आता या बाजूला मी भाजी फोडणी घालत आहे. तर आमच्याकडे वालाच्या शेंगांचीच भाजी केली जाते. वालाच्या शेंगा मी तोडून घेतल्या, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. भाजी तयार करण्यासाठी एका भांड्यामध्ये मी तेल घातलं. त्यामध्ये जिरं, मोहरी आणि तीळ घातले आहेत. चिरून घेतलेला कांदा घातला, आले लसूण पेस्ट घातली आहे, बारीक चिरून घेतलेला टोमॅटोसुद्धा घातला आणि आपल्या आवडीनुसार चवीनुसार ह्यामध्ये मसाले घालत आहे. तिखट, मीठ, हळद, धणे जिरे पावडर. मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत आणि मग ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या वालाच्या शेंगासुद्धा घालून घेतल्या. तर छान अशी ही भाजी तयार होते. तुम्ही माझे व्हिडिओ कुठल्या भागातून बघता मला कमेंटमध्ये सांगा आणि मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्याकडे काय करतात म्हणजे जेवण काय करतात तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खिचडीसुद्धा एका बाजूला अशी तयार होत होती. झाकण ठेवून मी आता अगदी मंद आचेवर खिचडी शिजवून घेत आहे. इथे मी आता काही तुरीच्या शेंगा आणि पोपटीच्या शेंगा उकडून घेत आहे. ह्या शेंगा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या. पोपटीच्या शेंगा मी अगदी थोड्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आता चवीला मीठ घातलं आहे 1 टेबलस्पून आणि अगदी थोडं पाणी घालत आहे. पाणी फार घालायचं नाही, नाहीतर त्या शेंगा ज्या आहेत ना त्या एकदम सॉफ्ट आणि पाणीदार तयार होतात. त्यामुळे अगदी थोडं पाणी घालून 2 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत. तर खूप छान अशा शेंगा शिजल्या जातात. थोड्या मी वाटाण्याच्या शेंगासुद्धा भाजून घेत आहे. तर वाटाण्याच्या शेंगासुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या. लोखंडी कढईमध्ये मी थोडं तेल घातलं. त्यामध्ये आता ह्या शेंगा घातल्या आहेत. वरून थोडं मीठ घालून घेत आहे आणि अगदी मंद आचेवर ह्या वाटाण्याच्या शेंगासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत. मस्त असा हा साधा सिंपल बेत असतो आमच्याकडे मकर संक्रांतीच्या दिवशी. खिचडी छान अशी शिजलेली आहे. वरून कोथिंबीर घालून घ्यायची. रोज मी तुमच्यासोबत विविध प्रकारच्या रेसिपीचे व्हिडिओ शेअर करत असते, पण आज मला असं वाटलं की मकर संक्रांतीला आम्ही काय करतो तर ह्याचा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा, म्हणून मी आज तुम्हाला सर्व रेसिपीज दाखवत आहे. आणि माझ्याकडे हा 4 शेगड्यांचा गॅस असल्यामुळे माझ्या 4ही शेगड्यांवर सर्व पदार्थ तयार होत होते, म्हणून ही छोटीशी क्लिपसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. संपूर्ण जेवण तयार झालेलं आहे. आता मी तुम्हाला प्लेटसुद्धा वाढून दाखवत आहे. तर मस्त अशी ही मुगाच्या डाळीची गरम गरम फोडणीची खिचडी
त्यासोबतच गाजर आणि बीटचा हलवा तयार केलेला आहे. एका वाटीमध्ये भाजी, तिळागुळाचे लाडू, तिळागुळाच्या वड्या, तिळाची लाटून केलेली वडी आणि मुरमुऱ्याचे लाडू, हिरव्या लसणाचे आयतेसुद्धा मी तयार केलेले होते. आयते म्हणजेच घावणे पण म्हणतात बरेच जण. आणि ह्या उकडून घेतलेल्या तुरीच्या आणि पोपटीच्या शेंगा, वाटाण्याच्या भाजलेल्या शेंगा असा संपूर्ण बेत माझा तयार झालेला होता. आणि मुरमुऱ्याचे लाडू, तिळागुळाच्या वड्या आणि लाडूची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर तुम्ही नक्की बघा. संपूर्ण व्हिडिओ कसा वाटलेला आहे मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.